दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगली। मात्र शरद पवार आता म्हणतायत या संदर्भात मला काही माहिती नाही। बारामतीमध्ये शरद पवार आज सकाळपासून गोविंद बागेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। गेल्या काही दिवसातल्या शरद पवार अजित पवारांच्या भेटीगाठी त्यातील त्यांचा एकमेकांशी संवाद पाहता कार्यकर्त्यांनाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची उत्सुकता आहे। काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतही पवारांनी राष्ट्रवादी संदर्भात भाष्य करताना नव्या पिढीवर निर्णय सोपवल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे आज पवारांना या संदर्भात प्रश्न विचारला असता पवार म्हणाले मला माहिती नाही। पवारांचं हे उत्तरही बरंच काही सांगून जाणार आहे। साहेब, गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्या संदर्भात साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्या संदर्भात माझी माहिती अशी आहे की अजून काही चर्चा नाही आहे। जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची, त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिप्पण्या करतात आहे, हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही। शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे। पण माझी माहिती जी आहे, एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं, अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही। या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत। जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ते जातात। यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत, त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।